शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे। वाहन चालकांसह पदचारी व रहिवाशीही याला वैतागल्यात। शहरात दिवसभर सर्वत्र मोकाट जनावरांच्या झुंडी फिरताना दिसतात। ही जनावरे बहुतांश वेळा रस्त्यावर ठाण मांडून बसतात। अशा वेळी वाहनांना अडथळा निर्माण होऊन अपघातही होतो, तर काही वेळा वाहनांची धडक बसून जनावरांचाही जीव जातो। मोकळी मैदाने व भाजी मंडई परिसरात तर जनावरांची मोठी गर्दी होते, त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास होतो। महापालिका प्रशासनाने शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। प्रभागाचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला असून त्यानुसार विकासाची कामे सुरू असल्यामुळे आमदार संग्राम जगताप यांना प्रभागामधून मोठं मताधिक्य मिळाले। सर्वांगीण विकासाचे विजन ठरवून स्वच्छ सुंदर हरित प्रभागाची निर्मिती करीत आहेत। नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत यासाठी प्रभागातील नागरिकांची विविध विषयासंदर्भात समिती नेमणार असून त्यानुसार विकास कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचं महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी सांगितलं। राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला घवघवीत यश मिळाले। आता सर्वांना वेध लागले आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे। अहिल्यानगर महापालिकेतही सुमारे वर्षभरापासून प्रशासक राज आहे। न्यायालयीन प्रक्रिया व इतर अडचणी दूर होऊन लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजेल असे राजकीय तज्ज्ञांचं मत आहे। कोरोना, प्रभाग रचना, राज्यातील सत्ता बदल आणि ओबीसी आरक्षण आदी कारणांमुळे गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्या आहेत। अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल MIDC मध्ये युवा सेनेच्या वतीने लाडू वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। सर्व कामगार व उद्योजकांनी फटाक्याच्या आतिषबाजीत आनंदोत्सव साजरा। यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, जिल्हा प्रमुख आकाश कातोरे, भाजपाचे किशोर वाळके, नरेश शेळके आदीसह उद्योजक व कामगार उपस्थित होते। या प्रसंगी गलांडे म्हणाले, कल्याणकारी राज्याला जनतेने कौल दिला आहे। महाराष्ट्रात बहुमताने महायुती सरकार सत्तेत आलं आहे। अहिल्यानगर श्रीगोंदा बसमध्ये बसत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत सोन्याचे मिनी गंठण व कागदपत्रे चोरून नेली। ही घटना माळीवाडा बस स्थानक येथे घडली। याबाबत रुपाली दत्तात्रय चाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालाय। शहराची खबरबातमध्ये तेच संपते। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।